सगळी मुलं सारखीच असतात. मधुला संकेत आवडतं आणि ही गोष्ट संकेतला पण माहीत असणार. फक्त माहीतच नाही तर त्याला पण ते आवडत असणार. हो, हे ना असंच असेल. जर का मग त्याला ती आवडत होते तर तो माझ्याशी का असं वागत होता, एवढं खोटं बोलत होता, असले नाटकी करत होता जसं काही त्याच्याशी संबंधच नाहीये. बस झालं आता. जे झालं ते झालं. इथून पुढं मी माझ्या रस्त्याला आणि तो त्याच्या रस्त्याला. संख्या जेवलास का? अरे हा, पण तुम्ही आत्ता कसं काय? जेवण झालं म्हणलं जाऊया संख्याकडे. संख्या काय नाही काय जाऊ दे, नको ते उगाच विषय काढायला, नाही तर तुझी आणखीन रातभर झोप लागायची नाही. अरे त्या विषयानेच माझं डोकं फिरलंय. मला काय सुचत नाही रे. अरे ह्या मधून काय हे बरोबर नाही केलं बरं का. होय भावा, मधून हे काय बरोबर नाही केलं, पण मी काय म्हणतोय, एवढ्या दिवस तिने मनात ठेवलं, आता मी मनात ठेवाय काय होत होतं तिला? गेली लगेच त्या प्राजूपाशी वाकायला सगळं. तिला काय वाटणार का आता? काय वाटणार? अरे काय वाटणार प्राजूला असं वाटणार की पोरगा असं असेल, प्रत्येक पोरगीला असंच खेळवत असणार आहे असं वाटणार तिला. मग या अरे भावा, जे आहे ना तेच बोलतोय बघ. अरे जे आहे ते काय येडावेडा झालास काय? अरे संख्या मग आहे का नाही, बरोबर बोलते भावा. तुला वाईट वाटत असेल पण तेच खरं आहे भावा. अरे यामधूनच सगळी घाण केली. आत्तापर्यंत सगळं चांगलं चाललं होतं, पण तिच्यामुळे सगळं बंद झालं. आता ना तिला मी सोडणार नाही. ए संख्या, अशी चिडचिड करून काय चालणार नाही रे भावा, जरा डोक्याने विचार कर. अरे डोक्याने विचार करून काय होणार आहे? त्यांच्या मनातलं कसं काढणार आहे मी? भावा, तिच्या मनात असं काही निघणार नाही. आपण बोललं पाहिजे तिला, आहे का नाही, सगळं सांगितलं पाहिजे. अरे भावा कसं बोलू, कसं जाऊ त्यांच्या पुढं? भावा, त्यासोबत आपण बोललं पाहिजे रे, पण तिला सगळं पटवून पण दिलं पाहिजे. पण आई, एखाद्या ऐका त्या मधूला, आहे का नाही, तुझ्या आसपास फिरकून पण दिलं नाही पाहिजे. अरे मी जातोय वय तिला चिटकायला, तिचे ती मला चिटकायला. आता ती आली ना तर तुझं तोंड पण ठेव. आणि ती लेच करायला लागली ना भावा तर तिचा पत्ता का नाही कायमचा क्लोज करून टाक. आहे का नाही मग? वय राजा, तू बोलतोय की नाही, तुझंच करूया. बर, उद्या बोलूच प्राजू सोबत. संख्या भावा, तुला एक बोलू का रे? काय? ही मधू आहे का नाही, अशीच हटणार नाही. ही लहानपणापासून नाही तुझ्या सोबत आहे, तुझ्यावर प्रेम करते. अरे पण मला नाही आवडत ना ती, जबरदस्ती आहे का? अरे तिला समजायला नको का? भावा, प्रेम असं असतं रे, प्रेमात आहे का नाही आपण काय करतोय काय नाही हे काय बी कळत नाही बघ. प्रेम आणि त्या मधू सोबत? संख्या, मधूला तुझ्यावर प्रेम झालंय. अरे पण मला नाही झालं तिच्या बरोबर प्रेम. अरे पण बास मंग्या, हा विषय आपण इथं बघू उद्या मधूचं काय करायचंय ते. मंग्याला काय झालंय काय माहिती, आज क्लासलाच जाऊशी वाटणार. होईल का भावा, मला पण असं वाटायला लागले. कसं वाटतंय माहिती आहे का, कोणतरी मेले आणि आपण निघालो त्याच्या मातीला. होला का, मला पण असंच वाटतं. होय ना, तुम्हाला पण तसं वाटतंय ना? अरे मला पण तसं वाटतंय. मग राहू द्यायचं का आज क्लासला जायचं? चला घरी. राहू दे काय राहू दे, घरी जाऊन काय सांगणार आहे, सर मेलाय. त्या सरला कशा मैदाला घेतली? ए तेव्हा का तुझा का काय वय? तसं नाही रे भावा, आपलं असं का वाटतं ह्याचा आपण विचार करू. का वाटतं का वाटतंय हे बघ, पहिलं आपण क्लासला जायचो, सगळं चांगलं असायचं रे, पण आता ती प्राजू ह्याच्याबरोबर बोलत नाही आणि त्यामध्ये तर तोंडाचं बुक वाटत नाही. होईल का भावा, मला त्या प्राजूजी बरं बोलायचंय, पण अरे लय भीती वाटते रे. अरे त्या काय करतील सांगता येत नाही. म्हणजे त्यांचा स्वभावच वेगळा आहे ना, त्यांना लगेच राग येतो. त्या रागात काही पण करू शकतात. हे बाबा, हे असलं बोलून आमची आत्ताच फटायला लागली आहे. फाटायला लागली काय फाटायला लागली, जे आहे ते आहे. ए बाबा, जा तुझं तू, आम्ही नाहीत बोलायला मग. घातला का शेपूट? ए नकाले विचार कर बसू. अरे ते काय म्हणाय रे ती, हा भगवान के घर में अंधार नाही बघ हे काय रे. ए देहरा अंधार बश्यान, तुला कळतं काय बोलतोय ती? ए बर चला जाऊया, काय होईल ती बघायला येईल. चल. संख्या, का रे थांबला नाही माझ्यासाठी? नाही थांबला मग? मग घ्या, मी तुझ्याशी बोलते का? त्याला विचारलंय ना, बोलू दे की त्याला. कशाला उगाच मध्ये मध्ये करतोय? हे मधू, तुझं कसं आहे माहिती आहे ना, तुला असं वाटतं सगळं चांगलंच असावं, पण तुझी या वाटण्यात आहे ना, तू एखाद्याची वाट लावून जातेस. संख्या, काय बोलतोयस तू? अजून तसंच. हे मांग्या सांगिला.
ए बाई जेवढी घाण केली ना ते बाद झालं, आता कशाला डोकं फिरवायलीस? ए मी काय केलं नाही, माणसाने मनातलं पण बोलायचं नाही व्हय आता. ए तुझ्या मनातलं ठेव तुझ्याच मनात. अगं तू काय पण बोलून बसतेस ना, त्यामुळे सगळ्यांचे गैरसमज होतात. काय पण बोलत नाही मी, आणि काय पण बोलायला मला काय कुत्रं चावलंय काय? जे मनात आहे तेच बोलले, त्याचा कोणाला काय फरक पडला तर पडू दे, मला काय नाही वाटत. ए बाबा तुला नसन पडत फरक, पण आम्हाला पडतो. कारण तू तिच्या मागं मागं करतोस ना, म्हणून तुला फरक पडतो. काय गरज आहे रे तुला दुसऱ्या कोणाची? ए बघ तू जे बोलतेस ना ते मला काय समजत नाही, पण हे आम्हाला काय पटलं नाही. एक मिनिट संख्या, हे सगळं पटावं तुला म्हणून मी बोलत नाही, त्या व्यक्तीला समजावं म्हणून बोलतीये. ए जबरदस्ती आहे का? हवं तर तसं समज, आपल्या दोघात जर कोण मध्ये आलं तर माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही. हे आपल्यात काय नाहीये. हे मी तुला काल सांगितले, ऐकलं नाहीस तू? ए आपल्यात काय नाहीये, मी आत्ताच सांगतोय. हे बघ तू नाही आवडत मला, आणि तसं पण तुझं तोंड बघायला पण नाही आवडत मला. तू त्या दिवशी जे बोललीस ना तेव्हापासून माझ्या मनात न उतरलीस तू. तुला शेवटचं सांगतोय, माझ्यापासून लांब राहायचं. ए ऐकलंस ना, संख्यान तुझा काय सुद्धा संबंध नाही, कळलं ना? ए चल रे संख्या चल. संख्या, तुझं माझ्यावर प्रेम नसेल पण माझं आहे ना, आणि तू बघच तुला मी कसा माझा करते ते. होय की रे, अरे ते कायमच क्लासला येतात, कधीच बुडवत नाहीत. संख्या मी काय म्हणतोय, जी मधु बोलते त्याच्यावरून तर आली नसेल ना? काय माहिती, पण आपण आता कसं बोलायचं? होईल बा. बसा 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 बसा. मग मुलांनो काय आनंदी असाल आता ना? का हो सर? अरे काव म्हणजे काय? अरे पप्पू कुठे गेलाय? आणि प्राजू पण नाही आली आज? आज काय दांड्या मारल्या काय? अरे आज मी तुम्हाला घरून लिहून आणायला अभ्यास देणार होतो, आणि आज तरी यायला पाहिजे होतं ना यांनी. जाऊ दे, घेतील कुणाकडून तरी. तर आनंदाची गोष्ट अशी की आता दिवाळी आलेली आहे, आणि उद्यापासून तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत. सर दिवाळी एवढ्या लवकर? मग दिवाळी म्हणून एक सण असतो, तो माहिती नाही का तुला? सर पण एवढ्या लवकर दिवाळी कशी आली? अरे हा प्रश्न तुलाच काय, सगळ्यांनाच पडला आहे. ॲक्च्युली झालंय काय माहिती आहे का, कामाच्या धावपळीत ना दिवस इतके पटापट चाललेत ना की काही समजत नाही. ठीक आहे, बरं तुम्हाला आता दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर दिवाळीच्या सुट्टीत तुम्हाला जी काय मजा करायची ना ती करून घ्या, कारण दिवाळी संपल्यानंतर आपली परीक्षा आहे. आणि मी जो जो आता अभ्यास लिहून देणार आहे तुम्हाला, तो तुम्ही व्यवस्थित नीट लिहून आणायचा आहे, समजलं का? सर दिवाळीत पण अभ्यास होय? मग मला काही कारण नको होता, जे काय दिलंय ते सगळं नीट व्यवस्थित लिहून आणायचं आहे, कळलं का? चला घ्या लिहून. मग घ्या. अरे उद्यापासून क्लासला सुट्टी, आणि आज प्राजूजी पण नाही आले, आता कसं बोलायचं? होईल का संख्या? आज जर बोलणं झालं नाही भावा, डायरेक्ट दिवाळीनंतर बोलणं होणार. बोललं पाहिजे भावा. अरे कोणाबरोबर बोलणार? ते यायला तर पाहिजे क्लासला. होय मग कोणावर बोलणार आहेस तू? कुणाबर बोलायचंय र? आणि काय बोलायचंय? आला होता. होय रे मंग्या, कुणाबर बोलायचंय? ए बाई आम्ही नाही तुझ्याबरोबर बोलणार, जा तुझं तू. तुम्ही नाही येणार का मग? ए आम्ही जाऊ नाही तर राहू इथं, तुला काय करायचंय? संख्या, तुझा लयच आवाज वाढलाय र. ए तुला मी एकदा सांगितलं समजत नाही का? आमचा पोरापोरांचा विषय चालू आहे ना, जा की तू. मला हाऊस नाही तुमच्यावर थांबायची, जाते. संख्या ती जाय का नाही, आवाज लयच वाढायला लागलाय बघ, कानाला त्रास व्हायला लागलाय. या साऊंड आहे नाही पहिला बंद केला पाहिजे. अरे तिच्या साऊंडचं सोड, आता काय करायचं ते बोल. आईला आता काय करायचं? संख्या तुला पप्पूचा आवाज येतोय का? पप्पूचा? अरे पण पप्पू आज क्लासलाच आला नाही. नाही नाही संख्या, काहीतरी गडबड आहे. चल तिकडून बघून येऊया. चल चल. बरं चल. यार मार की. अरे थांब जरा, मारतो ह्याचा गेम होता. अरे थांब जरा गेम वाजवतो ह्याचा. अरे अरे कवर दे की, अरे या की. मार की त्याला. अरे थांब ना, मारतो ना. अरे अरे बघ ना, अरे कसं मार करतो. की. ए अरे मार तू. मारतो ना, हो गे की. अरे यार या किती, अरे कवर देत नाही. संख्या हे बघ, तुला बोलवतो का नाही मी? बघ पप्पू. अरे होय की, अरे पप्पूच आहे तो. अरे इथं क्लास बुडून इथं खेळत बसलाय गेम.
थांब ए पप्पू. आमरे सुटला वाटतं क्लास इधर. काय रे संख्या सुटला वय क्लास? आणि ते क्लासचं मरू दे, पण इथं काय करतोय तू? अरे क्लासला यायला झालंय लेट आणि मग तसं बी सर वर्गात गेल्यावर सगळ्यांचं उरीत जातच काढतंय. मग तुम्ही मोकळेच हसायला म्हणून इकडे गेम खेळत बसलोय. हसायचं काय? तुझ्याकडे असं मी बघितल्यावर हसू येतं की. ए बाडे मी का तुला चार्ली दिसतोय माझ्याकडे बघून तुला हसायला येते? अरे तू चार्ली नाहीस, गेंडा आहेस गेंडा, क्यूट गेंडा. ए बाडे तुझा बाप गेंडा आणि तो पण क्यूट, समजलं का? वर्गात काय झालं ते सांगा. आणि नाही सांगितलं तर? हे भाई यांचं असे ह्यांना सरळ वाट दिसली ना तरी सुद्धा ह्यांना ह्याच्यातच घुसायचे. गुहेत गोयत नाही रे, खोलात खोलात नाही रे. तुझ्या का? ए म्हणजे वाकड्यात. हा तुम्हाला वाकडे शिरायचंय आणि नसल सांगायचं नका सांगू. आपले फंट रेडी आहेत. आणि हा मी जर इथं गेम खेळतोय हे कोणाला सांगितलं ना मग बघा सांगितलं तर बघ शिरला का बरं वा. ए म्हणजे वाकड्यात. हा वाकडे आहेत. ए इधर 5 रुपये ह्याचा गोळा खान शांत बस. ए ये नको माल तुझं 5 रुपये इधर तुलाच आणि बस चोकत काय. अरे लॉलीपॉप रे. चल राम रे चल निघ. संख्या तुला एक गोष्ट समजली कर? काय रे? ज्या गोष्ट आहे का नाही सरळ होत नसल्या नाही त्यात वाकड्या चिराज असतं बघ. वाकड्यात? अरे म्हणजे प्राजूजी क्लासला येत नाही तर आपण त्यांच्या घरी जायचंय? ए तुझं का डोकं बिकं फिरलंय का? घरी जायचं. ए घरी जायचं आपल्याला का तुझ्या घरात जायची होता वा? अरे समज तुझ्या घरातली असली तर आपण काय करायचं? अरे राजा काहीतरी कारण सांगूया की व्हायचं बीच. अरे पण संख्या आज जर बोलणं झालं नाही ना भावा चान्स जाणार बघ मग. हो तुम्ही क्लासला आला नाही ना मग म्हणून आलो आम्ही. मी क्लासला आले नाही मग काय तुम्ही तिघं इथं मला घरी घ्यायला आलात का? हो ऐकून तरी घ्या. काय ऐकू मी तुझं आणि काय ऐकू? कारण का तू माझं कोण लागतच नाही ना. ए असं का बोलतेस तू? संकेतन तू काय संकेतन मी चांगले मित्र होतो. अहो असं काय बोलताय? हो तुम्ही जसं समजताय ना तसं खरंच काय नाही. अच्छा मी समजते तसं नाही मग नक्की काय ना ते सांग. हो ती मधू बोलली ना त्या ए मंग्या अरे सांग की. अरे मी काय सांगू बोल तूच. हो ती मधू बोलली आणि तुम्हाला वाटतंय माझं आणि तिचं हे काय हे ते लावलंय. हे बघ मला ना जे समजायचं ना ते समजलंय व्यवस्थित. तुम्ही सगळी मुलं आहेत ना सारखीच असतात. फक्त मुलींच्या फिलिंग सोबत खेळायचं ना एवढंच माहिती. हो तुम्ही काय पण बोलताय. अहो ती मधू नाही शानी तिला नाही कळत काय. अच्छा ती शानी नाही तिला काय कळत नाही म्हणजे ती जे काय बोलत होती ते सगळं खोटं हो ना? खरं खरं अहो म्हणजे काय म्हणजे? अहो म्हणजे तुम्ही समोर आल्यावर मी काय बोलायचं ना ते मला कळत नाही. मी विसरतो सगळं. जसं बाकीचं सगळं विसरून जातो ना तसं हे पण विसर की तुझ्या आयुष्यात कोण प्राजू होती. अहो ऐका माझं तुम्ही समजताय तसं काहीच नाही. अहो आम्ही लहानपणापासून संगती वाढलो. अहो पण माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच नाही. अहो ती बालिश आहे तिचं काय ऐकताय तुम्ही? अच्छा ती बालिश आणि तू लय शहाणा आहेस का? हे बघ जर का तुझ्याकडनं काही नसतं ना तर ती कधी मला असं बोललीच नसती की तिला तू आवडतो. तुझी पण काहीतरी चूक असेल. अहो हे बघ संकेत नको एक्सप्लेनेशन देऊ. आणि तसंही ना या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे नाहीये. तुमच्यात काही असो किंवा नसो मला या सगळ्यात पडायचं नाही आणि माझा काही संबंधही नाही याच्याशी. अहो तुम्ही समजताय तसं खरंच काय नाही हो. मला या गोष्टीवर काहीच बोलायचं नाहीये आणि तुम्ही तिघं परत माझ्याशी बोलायचं नाही. माझा आणि स्पेशली तुझा काही संबंध नाही. अहो ऐकून तर घ्या. अहो ऐकून तर घ्या की माझं. अहो एकदा ऐकून घ्या. मला तुझ्याशी बोलायचं नाही समजतं ना? मग अहो ऐका ना. अहो संख्या गेल्यातच ती सगळं अवघडून बसलं बघ. आई आलो ग मी. संकेत क्लासवरून यायला उशीर केलास. मधू तर कधीच आली. अगं आई ते मंगाच्या आईने फराळाचं सामान आणायला लावलं होतं ना मग तिकडं टाइम गेला.
अजून फराळाचं सामान आणलंच नाही. माझा तर कधीच फराळ करून झाला. मधू होती ना म्हणून सगळं पटकन झालं बघ. चांगले. तुझ्यासाठी करंजी आणू का? खाऊन सांग कशी झाली ती. नाही नको, जातो मी. संख्या धर खा. नकोय मला. का? नको म्हणलं ना एकदा. तुझा काय प्रॉब्लेम आहे का? काय झाले संख्या? गेला होतास ना तिच्या घरी तिला भेटाय? तुला कसं माहिती? संख्या, तुम्ही कोणत्या वेळी काय करता ना हे मला बरोबर कळतं. लहानपणापासून मी तुझ्या सोबत आहे, ती प्राजू नाही. काय बोलली ती? तुला एवढं सगळं माहितीच आहे ना, मग मी कशाला सांगू? राहू दे, मीच तुला सांगते ती काय बोलली असणार. तू तिला पटवून द्यायचा प्रयत्न केला असशील ना की मधूचं आणि माझं काही नाही, पण तिनं हे सगळं ऐकूनच घेतलं नसेल. हो ना? असंच झालं ना? ए, तुला असलं सगळं करून काय मिळतं ग? एक सांगतो, हे असलं सगळं करून ना मी कधीच नाही मिळणार तुला. मिळणार आणि मी मिळवणार. ए आवाज खाली. हे सगळं झालंय ना ते मी काकूंना जाऊन सांगेन. समजलं का? हे धर आणि खा. जे सांगितलंय ना ते लक्षात ठेव. तर मित्रांनो, कसा वाटला हा एपिसोड? असेच पुढील एपिसोड बघण्यासाठी देवगिरी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. शेअर करा.